नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही अर्णववर भडकत असते आणि म्हणते की हे कुठे अडकवून ठेवलंय मला. खरंच काही कळत नाहीये. इथून निघण्याचा मार्ग तरी कुठे आहे आणि कसं सुटायचं इथून. खरंच तुमच्यामुळे मी इथे अडकले. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की अच्छा, म्हणजे काय मग मी पण इथे वेकेशन करायला आलेलो नाहीये. मला पण इथून निघायचंच आहे आणि मला इथे थांबण्याची अजिबात इच्छा नाहीये, तेही तुझ्याबरोबर. त्यामुळे जरा गप्प बस, असं म्हणून तो तिच्यावर ओरडत असतो. त्याच वेळेला आता ईश्वरी घाबरते आणि पटकन ती मागे होते. आता दोघेही घाबरलेली असतात. काय करायचं, या समुद्रातून कसं बाहेर पडायचं हे दोघांनाही कळत नसतं. आणि त्यानंतर मग बोट ही चालूच असते आणि अर्णव हा त्याच्या फोनमध्ये कुठे काही रेंज सापडते का किंवा कुठे काही नेटवर्क मिळतंय का हे शोधत असतो आणि म्हणतो की शिट, इथे कुठे नेटवर्कच नाही आहे. त्यानंतर मग त्या दोघांनाही तिथे असलेल्या जहाजाच्या एकाच पोलला हात पकडलेला असतो आणि त्याच वेळेला अर्णवचा हात हा ईश्वरीजवळ येतो आणि ईश्वरीच्या हाताला तो धरतो. त्याच वेळेला इथे आता ते सगळं अनावधानाने झालेलं असतं, परंतु ईश्वरी म्हणते की हे काय करताय तुम्ही, मला हात लावण्याचा प्रयत्न कशाला करताय, तुमचा हात बाजूला घ्या, असं म्हणून ती स्वतःचाच हात बाजूला घेते. त्यावेळेला मग आता इथे अर्णव आणखी भडकतो आणि म्हणतो की तू काही बडबड करण्याचा प्रयत्न करू नकोस हा. अगं मी तुला हात लावेन, स्वतःचं तोंड पाहिलंस काय कधी आरशामध्ये, मिस इंदोर, असं म्हणून तो तिच्याकडे आता रागाने बघत असतो. त्यावेळेला मग ती म्हणते की काय करायचं खरंच काही कळत नाहीये, खूप भीती वाटते आणि ती स्वतःच आता अगदी पडायला जाणार असते आणि अर्णवचाही तिथे पाय घसरणार असतो. तेवढ्यातच ती म्हणते की हळू, अहो जरा सावकाश. त्याच वेळेला मग तो तिच्यावर ओरडत म्हणतो की अगं तू सावकाश, तू तिथे गप्प उभी राहा, नाहीतर पडशील जाऊन पाण्यात, समुद्रात पडशील. पोहता तरी येतंय का? नाही म्हणा. कसं येणार तुला पोहता? काय तुमच्या इंदोरमध्ये समुद्र थोडीच आहे पोहायला यायला, असं म्हणून तो पुन्हा एकदा तिला टोमणे मारतो आणि तिकडे आतमध्ये जातो. आणि नंतर ती मनातच म्हणते की हा भडकूचंद आणि याच्याबरोबर मी अडकले आणि ती आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते. त्याच वेळेला आता अर्णव आतमध्ये जहाजामध्ये जिथून जहाज ऑपरेट केलं जातं तिथे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला ईश्वरी ही त्याच्याकडे जाते आणि त्याला बघून विचारते की काय करताय, म्हणजे तुम्हाला हे जहाज चालवता येतं का? त्यावेळेला आता ती अशा प्रकारे त्याला उद्धट विचारते. त्यावेळेला अर्णवला आणखीनच राग येतो आणि तो म्हणतो की काय जहाज चालवता येतं का, म्हणजे मी काय ऑफिसमध्ये जहाज चालवायला येतो का? बावळट, युजलेस, काही बोलायचं ते काहीच कळत नाही, उगीचच काही पण बडबड करायची. तुला येते का जहाज चालवता, तर ये इकडे चालव, असं म्हणून आता तो तिला ओरडतो. म्हणून ईश्वरी परत मागे येते आणि म्हणते की भडकूचंद साधं काही विचारलं तर याला उत्तरच देता येत नाही. नंतर मनातल्या मनात ती देवाचा धावा करत म्हणते की हे गणू बाप्पा, हे काय केलंयस तू माझ्याबरोबर, हे मला कुठे अडकवून ठेवलंयस तू. खरंच मला या संकटातून लवकर बाहेर काढ आणि तेही या भडकुशांसोबत. मला जराही थांबता येणार नाही. लवकरात लवकर काहीतरी कर, काहीतरी मार्ग दाखव बाप्पा, असं म्हणून ती आता देवाला हात जोडत असते आणि तिथे अर्णव काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून लवकर बाहेर यावेत. तर इकडे लावण्या ही खूप रागवलेली असते आणि ती तिच्या माणसाला कॉलरला धरूनच गेटच्या बाहेर काढते आणि त्याला म्हणते की ये इकडे ये, असं समोर ये, आणि असं सनकन त्याच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की तुला कळतंय का तू काय करून बसलायस ते? अरे तुला काय सांगितलं होतं मी की त्या बोटवर फक्त त्या ईश्वरीला अडकवायचं आहे, मग ARला त्या बोटवर का घेऊन गेलास तू? काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? त्यावेळेला तो म्हणतो की मॅडम प्लीज माझं ऐकून तरी घ्या, मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय तो. अहो मी त्या ईश्वरीलाच अडकवत होतो, परंतु त्याच वेळेला तिथे नेहमी अर्णव साहेब आले आणि तिथे कोणी बघायच्या आतच आम्हाला हे सगळं करावं लागलं. आमच्या चेहऱ्यावर मास्क होते, जर त्यांनी ते काढले असते तर मग आपण लवकर एक्सपोज झालो असतो, म्हणूनच मला हे सगळं करावं लागलं. आणि काही वेळात तिथे पोलिसही पोचले, मग नाईलाजाने त्यांना त्या जहाजामध्ये टाकून आम्हाला तिथून पळ काढावा लागला, नाहीतर आपण सगळ्यांसमोर आलो असतो. तेव्हा मग आता ती म्हणते की ते मला काहीही माहिती नाही. लक्षात ठेव, माझ्या ARला काहीही होता कामा नये. माझा AR हा सुखरूप असला पाहिजे आणि जर माझ्या ARला या सगळ्यामध्ये काही झालं तर लक्षात ठेव मी तुझं काय करेन ते. तुझी फॅमिली आणि तू सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांना, सगळ्या फॅमिलीसकट मी उडवून टाकेन. लक्षात ठेव, कोणालाही मी जिवंत ठेवणार नाही. माझ्या ARला काही झालं नाही पाहिजे. निक कामाला लाग, स्पीड बोस्ट काही पाठवा, काही करा, परंतु माझ्या ARचा लवकरात लवकर पत्ता लागला पाहिजे, असं म्हणून ती तिच्या माणसाला पाठवते. त्यानंतर मागून वल्लरी मामी येते आणि म्हणते की वा वा वा, क्या बात आहे, प्रेम असावं तर असं, खरंच एक नंबर. तेव्हा मग आता ती म्हणते
काही झालं तरीही मी माझ्या ARला काही होऊ देणार नाही. नाही, त्याच्या जीवाला मी कोणत्याही प्रकारचा धोका होऊ देणार नाही, असं लावण्य आता मनातल्या मनातच बोलत असते. त्याच वेळेला इथे आता मागे वळून मामी म्हणते की मी माझ्या ARला काही होऊ देणार नाही याची गॅरंटी मला आहे. परंतु तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला माहीत आहे ना? त्यावेळेला मग आता इथे वल्लरी मामी म्हणते की हो, मला अगदी माहिती आहे की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय करायचं. कसं आहे ना, ही सिच्युएशन काही माझ्यासाठी नवीन नाही आहे. या अगोदरही अशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत. त्यामुळे या सिच्युएशनमध्ये काय करायचं, याचा कसा फायदा उठवायचा याची मला चांगलीच माहिती आहे. म्हणूनच काही झालं तरीही मी आता या गोष्टीला मागे जाऊ देणार नाही. मी या गोष्टीचा वापर कसा करायचा ना, त्याचा पुरेपूर जाण घेऊन आहे. आता काय करायचं ते मी बघतेच. आणि मनातल्या मनातच आता लावण्या म्हणत असते की मी माझ्या ARला काहीच होऊ देणार नाही. तो कुठे असेल, काय करत असेल माझा AR, असं मनातल्या मनात ती विचार करते. तर इथे आता वल्लरी मामी विचार करत असते की मला माहिती आहे काय करायचं. लावण्या, तू अजिबात मला सांगू नकोस, असं म्हणून ती तिच्याच मनाचा विचार करत असते. नंतर इथे अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही किनाऱ्यावर आलेले असतात. त्याच वेळेला दोघंजणही काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतात. मग अर्णव त्याच्या मोबाईलमध्ये कुठेतरी काही रेंज मिळते का ते बघत असतो, परंतु काहीच मिळत नसते. तर इथे आता ईश्वरी म्हणत असते की बापरे, हे काय झालं आहे गणूबाप्पा, तू काय करतोयस माझ्यासोबत? मला खरंच खूप भीती वाटते. इथे मी एकटी आहे आणि इथे तुम्हाला कुठे अडकवून ठेवलं आहे? जर माझ्या जीवाचं इथे काही बरं वाईट झालं तर मी काय करू? त्यावेळेला अर्णव तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की गप्प बस, इथे असं काही होऊ देणार नाही आहे तुला मी. अगं कसं आहे ना, इथे आपण दोघेजणच आहोत. त्यामुळे जर तुझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर कोणीही मला पकडेल आणि माझ्याबरोबर साक्ष द्यायला इथे कोणीही नाही आहे. त्याच्यामुळे मला तुला वाचवणं हे भागच पडणार आहे. मला एरवी तू दुसरीकडे कुठे काही करत असतीस तर त्याने काहीच फरक पडणार असता. परंतु आता मी तुला काहीच होऊ देणार नाही. इथे तरी काही होऊ देणार नाही. चल गपचूप, असं म्हणून तो तिच्यावर ओरडतो. त्यावेळेला ती म्हणते की काय हा नुसता भडकूचंद कुठला? त्यावेळेला तो परत मागे वळून बघतो आणि म्हणतो की काय म्हणालीस भडकूचंद? तेव्हा मग ती म्हणते की कुठे काय म्हणाली मी, चला पुढे चला असं मी म्हणाले, असं म्हणून ते आता पुढे निघत असतात. त्यावेळेला इथे आता अंजली ही आजीसाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते की आजी प्लीज थोडं पाणी पिऊन घे ना, म्हणजे तुला जरा बरं वाटेल, जरा थोडं काहीतरी खाऊन तरी घे. तेव्हा आजी म्हणत असते की नको गं अंजली, नको, खरंच मला नको. तेव्हा मग अंजली म्हणत असते की अगं तुझ्या गोळ्या पण घ्यायच्या राहिल्यात, असं केलंस तर कसं चालेल? आजी म्हणते अर्णवचा पत्ता लागेपर्यंत माझ्या जीवात काही जीव येणार नाही बघ. तेव्हा मग अंजली म्हणते की घाबरू नकोस, हे आहेत ना, हे गेले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्याकडे कुठल्या तरी पोलिसांच्या चांगल्या ओळखी आहेत. त्या ओळखी वापरूनच ते काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. आपल्या अर्णवला लवकरच ते सोडवण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच तू काळजी करू नकोस, हे आहेत, करतील सगळं काहीतरी. म्हणून ते पोलिसात गेलेत, असं आता अंजली सांगते. त्याचबरोबर इथे आता लावण्य आणि वल्लरी दोघेजणही आलेले असतात. आता लावण्य आल्याबरोबर म्हणते की आजी हे बघा, अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, काही होणार नाही यारला. त्यावेळेला आजी म्हणते की काय करणार आहेस तू आता? त्यावेळेला आता ती म्हणत असते की आजी काय ना, ARला शोधण्यासाठी मी पूर्ण माझी माणसं कामाला लावली आहेत आणि पोलीस त्याच्यापर्यंत पोचतील ना, त्याच्या अगोदरच AR हा माझ्या माणसांच्या हाती लागला आहे. मी सगळ्यांना व्यवस्थित आदेश दिलेत, लवकरात लवकर आपला AR आपल्या ताब्यात असेल आणि डोंट वरी, त्याला काही होणार नाही, त्याची काळजी करू नका, असं आजीला ती समजावत असते. परंतु आजीला या सगळ्या जातीच्या बोलण्याचा नेहमीप्रमाणेच रागच येत असतो. त्यावेळेला वल्लरी म्हणते की बघितलं, ही ईश्वरी ना, हिच्यामुळेच सगळं झालं आहे. मला तरी वाटतं ना की ह्या सगळ्याला ना ती ईश्वरीच कारणीभूत असणार आहे. हिने हे सगळं ना मुद्दाम घडवून आणलं असणार आहे आणि मला तर वाटतंय की अर्णवकडून संपत्ती उकळायची ना, म्हणूनच तिने हे सगळं केले. तेव्हा लावण्य म्हणते की हो, मलाही तेच वाटतंय की ईश्वरीचंच याच्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग असणार आहे. परंतु कोणी काळजी करू नका, मी आहे ना, मी लवकरात लवकर ARला या सगळ्यामधून सोडवणार आहे. त्यावेळेला इथे आता वल्लरी म्हणायला लागते, आई बघितलं ना, जेव्हापासून ही आपल्याकडे कामाला लागली होती ना, तेव्हापासूनच तिनेच ते सगळं प्लॅनिंग करायला सुरुवात केलं होतं. ती ईश्वरीच या सगळ्याच्या मागे असणार आहे, मला माहिती आहे. तिनेच आपल्या अर्णवला अडकवलेलं असणार आहे. त्यावेळेला आता आजीला लगेच लावण्य म्हणते की आजी डोंट वरी, काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे. आपला अर्णव असा कुठेही अडकणार नाही आणि मी नाही अडकू देणार त्याला. मी लवकरात लवकर त्याला या सगळ्यातून बाहेर काढणार, म्हणजे काढणारच आहे. काही झालं तरीही ॲट एनी कॉस्ट, असं ती आता सांगते. आणि मग इथे आता वल्लरी मामी म्हणते की बघितलं का आई, बघितलंस का, तू प्रत्येक वेळेला या लावण्याला टोमणे मारत असतेस ना, तिला उगाच घालून पाडून बोलत असतेस ना, परंतु बघ लावण्याच आपल्या किती कामाला येत आहे ते. आपल्या अर्णवसाठी तिचा जीव किती तुटतोय आणि ती किती काय काय करते त्याच्यासाठी, तेच बघ ना. परंतु तुला मात्र कायम त्या ईश्वरीचाच पुळका येत आलाय
आणि त्या ईश्वरीमुळेच हे सगळं घडलंय हे तुला कळतच नाही आहे आणि तू त्या ईश्वरीच्याच मागे लागली आहेस, असंही ती आता वल्लरी म्हणत असते. त्यावेळेला आजी म्हणते की बघते ना, मी बघते हे सगळं तुमचं काय चालू आहे ते. म्हणजे उगीचच बिनबुडाचे आरोप तुम्ही त्या ईश्वरीवर लावत आहात आणि जे काही वल्लरी तू आरोप लावतेस ना ईश्वरीवर, ते सगळे बेताल आहेत. मला सगळंच चांगलं कळतं की कोण कसं आहे आणि कोण कसं आहे. ही लावण्य कशी आहे आणि ती ईश्वरी कशी आहे ना, या सगळ्याचा मला बरोबर अंदाज आहे. त्यामुळे मला कोणीही काही सांगण्याचा प्रयत्न करू नका. मी सगळ्यांना बरोबर ओळखून आहे, असं आजी ही बरोबर वल्लरीला टोमणा मारते. आणि वल्लरी त्यावेळेला तोंड बंद करून उभी राहते. आता पुढे काय बोलायचं हे तिला काहीच सुचत नाही. नंतर अंजली म्हणते की आजी प्लीज तू हायपर होऊ नकोस, शांत हो. लवकरात लवकर होईल सगळं ठीक, तू काळजी करू नकोस, असं म्हणून ती आता गप्प करत असते. त्यानंतर मग इथे आता अंजली म्हणते की लावण्या, मला सांग, तू ईश्वरीवर आरोप करतेस, परंतु तुझ्याकडे कोणते पुरावे आहेत असे की हे सगळं ईश्वरीमुळे झालंय? असं कोणताही तुझ्याकडे पुरावा आहे का की हे सगळं ईश्वरीने केलेले आहे? मग उगीचच तू तिच्यावर कशाला आरोप लावतेस, असं सगळं आता ती म्हणत असते. त्यावेळेला मग लावण्या गप्प बसते, ती पुढे काहीच बोलत नाही. तेवढ्यातच इथे अविनाश आता मोबाईल बघत असतो आणि मोबाईल बघत असताना त्याच्या मोबाईलवर एक न्यूज येते आणि ती न्यूज बघितल्यावरती त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो की अरे आकाश, एक काम कर, पटकन प्लीज न्यूज लाव, न्यूज चॅनल चालू कर, असं म्हणून तो चालू करायला सांगतो. त्याच वेळेला आता न्यूज लावल्यानंतर टी व्हीवरती दाखवत असतात की आजची सगळ्यात मोठी सकाळची झणझणाटी बातमी, ती म्हणजे की प्रसिद्ध उद्योगपती अर्णवराजे शिर्के यांचा त्यांच्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या पीएने केला आहे किडनॅपिंग. असं म्हटल्यावर आता सगळ्यांना धक्का बसू लागतो. ही बातमी टी व्हीपर्यंत पोचलीच कशी याची आजीला आता धक्का बसतो. त्यावेळेला आता टी व्हीमध्ये जी बाई असते ती म्हणत असते की लवकरच आता जी चेहरा तुम्ही बघताय टी व्हीवर, जो तुमचा चेहरा झळकतोय, तो चेहरा हा साध्यासुध्या मुलीचा नाही, ही ईश्वरी आहे आणि ही ईश्वरी ही खूप खतरनाक आहे. तिच्या साध्या बोऱ्या चेहऱ्यावर जाऊ नका. हा चेहरा हा खूप काही करू शकतो आणि हिनेच प्रसिद्ध उद्योगपती अर्णव यांना किडनॅप केलेलं आहे. स्वतःच्याच कंपनीमध्ये काम करत असताना स्वतःच्याच बॉसला किडनॅप करण्याचं खतरनाक काम या मुलीने करून दाखवलं आहे आणि हाती लागलेल्या सूत्रानुसार ही मुलगी त्यांच्यासोबतच आहे, असं आता इथे न्यूजवर चालू असताना आजी घाबरलेली असते. परंतु लावण्य आणि वल्लरी दोघी एकमेकींकडे बघतात. आजी आता खूप हायपर होते आणि म्हणते की अविनाश, आकाश, आधी तो टी व्ही बंद करा, लवकर बंद करा तो टी व्ही, काही दाखवतात हे मीडियावाले. तेव्हा आता अंजली म्हणते की आजी प्लीज तू शांत हो ना. तेव्हा आकाश पटकन जातो आणि तो टी व्ही बंद करून टाकतो. आता अविनाश म्हणतो की हे सगळं काय चालू आहे ना, मला खरंच कळत नाही आहे. त्यावेळेला आता आजी ही रागाने तडकन उठते आणि म्हणते की मला एक गोष्ट सांगा, ही बातमी ही फक्त आपल्याच घरापर्यंत मर्यादित राहील असं सांगितलं होतं, परंतु ही बातमी बाहेर मीडियापर्यंत गेलीच कशी? नेमकं हे सगळं काय झालंय, या गोष्टी बाहेरपर्यंत गेल्याच कशा, असं आजी आता रागानेच विचारत असते. त्यावेळेला इथे आता अविनाश म्हणत असतो की आजी मलाही माहिती नाही आहे हे सगळं कसं काय घडलंय ते. तेव्हा आकाश म्हणत असतो की येस, मलाही काही कळत नाही आहे. अजूनही मी त्याला कॉल लावण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याचा मोबाईल लागत नाही आहे. सगळेजण गप्प असतात, परंतु मनातल्या मनातच वल्लरी म्हणत असते की हे कोणालाही तुम्हाला कळणार नाही की ही बातमी बाहेरपर्यंत कशी पोचली ते फक्त मला माहिती आहे आणि त्या बातमीचा कसा उपयोग करायचा आहे हे देखील फक्त मला माहिती आहे. त्यामुळे काही झालं तरीही लवकरात लवकर ही बातमी ही आता अशीच झळकणार आणि ते ईश्वरीची आणि अर्णवची वाट लागणार. संपूर्ण मीडियामध्ये खळबळ माजेल आणि या बातमीचा माझ्या आकाशसाठी उपयोग होईल आणि माझ्या आकाशचा रस्ता हा कायमचा मोकळा होऊन जाईल, असं आता वल्लरी मामी विचार करत उभी असते. त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही तिकडच्या दगडांमधून चालत चाललेले असतात. अर्णव कुठे काही त्याला रेंज मिळते का हे बघत असतो. तेवढ्यातच आता ईश्वरीचा पाय हा एका दगडावर पडतो आणि तिथे शिंपले असते, त्याच्यामध्ये त्याचा पाय अडकतो आणि तिच्या पायाला जखम होते. त्याच वेळेला ती ऐ ग अशी विळत असते आणि मग आता ती तिथेच खाली बसते. अर्णव तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो की काय झालंय, हे अशी कशाला ओरडतेस तू? त्यावेळेला ती म्हणते की माझ्या पायाला लागलंय आणि ऐ ग अशी ती फक्त ओरडत असते. त्याच वेळेला अर्णव तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की शांत हो, काही होणार नाही तुला. इथे आता तो तिच्या बाजूला बसतो आणि नंतर मग म्हणतो की काय झालंय बघू दे, तुझं लक्ष कुठे असतं ग? चालताना तुला लक्ष देता येत नव्हतं का? आणि ते पायात चप्पल काय डोक्यावर घेऊन फिरायला आणलेस का? चप्पल घालायचं होतं ना पायामध्ये.
तेव्हा मग ती म्हणते की चप्पल घालणारच होते मी, परंतु मला येथे या दगडांमधून चप्पलातून चालता येत नव्हतं ना, म्हणूनच मी चप्पल काढून ठेवले होते आणि अशी चालत होती. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, चालेल, आता एक काम कर, आता हे शिंपले हे पायातलं काढलं तर पाहिजे ना, दे इथे काढतो मी. तेव्हा ती म्हणते की नको, मला त्रास होईल. तेव्हा तो म्हणतो की असं मग पायात घेऊन चालणार तर आणखी त्रास होणार, थांब इथे पाय दे आणि मी 1 2 3 म्हणतो, 3 म्हटल्यावर काढतो. ती हळूहळू असं म्हणत असते. त्यावेळेला तो 1 म्हणतो आणि पटकन तो शिंपला पायातला काढतो. आणि मग ती म्हणते की तुम्ही तर म्हणाले की 3ला काढणार. तेव्हा मग तो म्हणतो की तेवढा वेळ जास्त थांबलं असतो 3 बोलेपर्यंत तर जास्त दुखलं असतं ना, म्हणूनच मी 1लाच काढून टाकलं. त्यावेळेला आता ती त्याच्याकडे बघतच राहते आणि मग त्याच्या खिशातला रुमाल तो काढतो आणि ईश्वरीच्या पायाला बांधत असतो. ईश्वरी म्हणते की हे काय करताय तुम्ही, मला तुमच्याकडून बांधून वगैरे नाही घ्यायचं आहे, मला नको आहे ते सगळं. तेव्हा मग आता जेव्हा तू म्हणतो की मगाशी मी शिंपले काढताना तुला काही वाटलं नव्हतं का, मग आता रुमाल बांधताना तरी कशाला काय वाटायला पाहिजे तुला, दे इथे दे, मी बांधतो रुमाल, त्यातून पायातून रक्त बघ खूप वाहत आहे, त्यामुळे मग मला आता हा रुमाल बांधला पाहिजे, नाहीतर खूप त्रास होईल. तेव्हा मग आता लगेच पुढे ती म्हणते की नको नको राहू दे, माझ्या पायाला दुखेल. तेव्हा तू म्हणतो की अगं तू जरा डोक्याने वेडी आहेस का, काय सांगतोय तुला कळत नाही आहे का, अगं तू आता इथून अशी चालशील तर तुझ्या पायाला आणखी त्रास होईल, त्याच्यामुळे दे इथे पायाला मी रुमाल बांधतो. असं म्हणून आता तो तिचा पाय घेतो आणि तिच्या पायाला अगदी घट्ट रुमाल बांधतो. आणि इथे आता ईश्वरीला हे सगळं होत असतानाच ते पुन्हा जायला निघताना जोरात शिंक येते. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की काय, आता ही शिंक तुला मधूनच कशी काय आली. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की 1 मिनिट, ही शिंक आहे ना, ही अशी कधी परवानगी घेऊन वगैरे येत नाही, ही शिंक ही अशीच येत असते, त्यामुळे प्लीज आता त्याच्याबद्दल तरी तुम्ही काही बोलू नका. काही सर्दी आहे, ही सर्दी अशी गोष्ट आहे ना जी कोणाला सांगून बिंगून येत नाही, ती तिचीच अचानक येते. आणि हो, अशा वातावरणामध्ये ना, मला अशा थंड वातावरणामध्ये अशी सर्दी पकडतच राहते, म्हणून मला हा त्रास आहे. असं बोलल्यावरती आता अर्णव कानाला हात लावतो आणि पुढे चालत राहतो. तर इकडे यावेळेला जयू आत्या ही खूप भडकलेली असते. ती म्हणत असते की नमू, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तिकडे जाऊ नका, तिकडे जास्त वेळ थांबू नका, परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही. तिकडे तुम्हाला थांबायचंच होतं, गपचूप आशीर्वाद घ्यायचा आणि निघून यायचं, तर ते तुम्हाला नव्हतं. इकडे तुम्हाला थांबण्याची जास्त वेळ काय गरज होती. त्यावेळेला आता नम्रता रडत असते आणि ती म्हणते की अगं काय ना, आम्ही निघणारच होतो दोघीजणी तिथून, परंतु ना त्या लोकांनी आग्रह केला ना, म्हणून आम्हाला तिथे थांबावं लागलं. त्यावेळेला मग आता इथे जयू आत्या म्हणत असते की आग्रह केला म्हणून काही कराल का तुम्ही, ते काही सांगतील आणि तुम्ही काही ऐकाल का. आता उद्या त्यांनी सांगितलं तुम्हाला विहिरीत उडी मारा, तर तुम्ही दोघी विहिरीत उडी मारणार होतात का. त्यावेळेला आता नम्रता म्हणते की तसं नाही, परंतु खरंच मला कळत नाही हे सगळं कसं काय झालं. तेव्हा आता जयू आत्या म्हणत असते की खरंच आता या मुलीचं काय करायचं ना, मला काही कळत नाही. अगोदरच ते लोक कसे आहेत तुम्हाला माहिती आहे ना. नंतर एक बाई येते आणि म्हणते की अहो जयू आत्या बघा, या टी व्हीवरती काय न्यूज दाखवतात न्यूजवाले तुमच्या ईश्वरी बाबतीत. त्यावेळेला आता ती जयू आत्या मोबाईल घेते आणि न्यूज टेलिकास्ट होत असते की प्रसिद्ध उद्योगपती अर्णव शिर्के यांनी स्वतःच्याच कंपनीच्या पी एबरोबर अडकलेत आणि तिने त्यांना किडनॅप केले असं सांगितलं जाते. आणि उज्जैनच्या इंदोर फॅशन शोमध्ये हिनेच प्रॉब्लेम केलेला हे सगळं आता दाखवलं जाते. आणि आता किडनॅप करण्याचं काम देखील या ईश्वरी देसाईचंच आहे. आता अशी सगळी ईश्वरीच्या बाबतीतली निगेटिव्ह बातमी ही टी व्हीवर झळकत असते. जयू आत्या म्हणते की बघितलं का नम्रता, हे सगळं काय येते, काय होतं ते बघितलंस का. त्यावेळेला इथे आता जयू आत्याला ती म्हणत असते की अगं मी तुला खरंच सांगते, हे सगळं तिने काहीच केलेलं नसणार आहे. हे ना न्यूज चॅनलवाले काही बातमी दाखवतात, ते बिनबुडाचे आरोप करतात, याच्यामागे काही खरं नसतं, उगीचंच खोटं काहीतरी सांगतायत, असं नम्रता ही जयू आत्याला सांगत असते. त्यावेळेला जयू आत्या म्हणते की आता मग आपण काय करणार आहोत, सांग ना मला. आता अशा प्रकारे आपली आणखीनच बदनामी होणार आहे. तितक्यातच आता सगळी घर हे देसाई म्हणजेच जयू आत्याच्या घराच्या बाहेर उभे असते आणि सगळे पोलीस त्याचप्रमाणे पब्लिक ही त्यांच्याबरोबर आलेली असते. लावण्या वल्लरी दोघीजणीही पोलिसांना घेऊन घरी आलेले असतात. आता पोलिसांना पाहून जयू आणि नम्रता प्रचंड घाबरतात आणि नंतर मग लावण्य येते आणि म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हेच आहे त्या मुलीचं घर, ईश्वरी देसाईचं घर, आणि हे आहेत तिचे नातेवाईक. आता या नातेवाईकांनाच तुम्ही सांगा, आणि हिनेच आमच्या ARला किडनॅप केलेला आहे, असं आता ती त्यांच्या घरात आणते. तर इथे अर्णव हा उभा असतो आणि ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं की कसं काय करायचं. तिचा पायही दुखत असतो. ती विचार करते की काय करू मी, मला खरंच कळत नाही आहे, या सगळ्यातून मी कशी बाहेर पडू, असं टेन्शन आता तिला आलेलं असतं.
काय करायचं, कसं करायचं, सगळेजण काय करत असतील, काय विचार करत असतील याचा प्रश्न आता तिला पडलेला असतो आणि म्हणूनच ती खूप टेन्शनमध्ये असते. आता अर्णव मात्र कुठेतरी त्याला एक काठी सापडते. ती काठी घेऊन ईश्वरीजवळ येतो आणि ईश्वरी ही बसलेली असताना आता अर्णव तिला म्हणतो की एक काम कर, तुझी जरा मला ओढणी दे. त्यावेळेला ती म्हणते की काय काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही एका मुलीला तिच्याकडे तिची ओढणी मागताय. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो, ओढणीच मागतोय मी, दे. तुझा जीव वगैरे काही मागितलेला नाही आहे, ओढणी दे गपचूप. त्यावेळेला मग ती म्हणते की तुम्हाला कळतंय, एखाद्या मुलीसाठी तिची ओढणी म्हणजे तिची इज्जत असते आणि तुम्ही तीच तिला मागताय. तुम्हाला हे सगळं बोलताना काहीच कसं वाटत नाही. आणि हो, तुम्हाला असं वाटत असेल की मी इथे एकटी आहे, तर असं अजिबात समजू नका. लक्षात ठेवा, मी काहीही करू शकते हां. आणि हो, तुमच्या माहितीसाठी सांगते की मला ना कराटे देखील येतं. त्यामुळे तुम्ही मला काहीच बोलू नका आणि हो, माझ्याकडे ही ओढणी बाळगूच नका. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की ओढणी काय, मला हौस म्हणून नको आहे तुझी. अगं, ह्या ओढणीला मी इथे निशाण बांधतोय, जेणेकरून इथे कोणीतरी आपल्याला बघेल आणि कोणीतरी आपली मदत करू शकेल. त्याच्यासाठीच मी ही तुला ओढणी मागत होतो आणि त्याच्यासाठीच हे निशाण मी करणार होतो, असं अर्णव आता तिला बोलत असतो. परंतु ईश्वरी म्हणते की नाही म्हणजे नाही, मी एकदा तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? ऐ ग, असं म्हणून ती तिथून इवळत उठते आणि म्हणते की नाही, मी ओढणी तुम्हाला ही अजिबात देणार नाही. आता अर्णव म्हणत असतो की हे बघ, लक्षात ठेव, काही झालं ना तर ही ओढणी तुला द्यावीच लागेल. इथून सुटायचं आहे ना तर लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढला पाहिजे, म्हणून आता ही ओढणी तुला द्यावीच लागेल, असं तो तिला म्हणत असतो. परंतु ती म्हणते की नाही देणार, नाही म्हणजे नाही, तुम्ही काही करायचे ते करा. आणि हो, तुम्हाला परत सांगते की मला कराटे चांगलंच येतं हा, त्यामुळे प्लीज माझ्या नादाला लागू नका. लवकरात लवकर मला ही ओढणी मी देऊ शकत नाही, असं आता ती त्याला बोलत असते. त्यावेळेला आता अर्णवला काय बोलायचं हे काहीच कळत नाही. अर्णव म्हणतो की अगं बाई, तुझ्या ओढणीमध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. तू जे काही वागतेस ना त्याला मूर्खपणा म्हणतात, मूर्खपणा. खरंच निव्वळ डोक्यावर पडलेली आहेस तू. काय बोलायचं नाही तुझं, तुलाच काही कळत नाही, असं म्हणून तो आता तिच्यावर चिडत असतो. अर्णवकडे कुठलाही ऑप्शन राहत नाही. आता काय करावं त्याला कळत नाही, म्हणून तो स्वतःचा पटकन ब्लेझर काढतो. त्यावेळेलाही आता ही मूर्ख ईश्वरी करत असते. म्हणते की मी तुम्हाला सांगितलंय हा, मला कराटे येतात, तुम्ही प्लीज हे तुमचे काही कपडे वगैरे असे उतरवू नका. त्यावेळेला तो तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की मूर्ख मुली, इथे तुझ्या कराटेचा काय संबंध आहे? एक काम कर, तुझी ओढणी ही मला दे आणि हा जो कोट आहे ना तो तू घाल. तेव्हा ती म्हणते की काय, हा कोट घालायचा मी? तेव्हा मग आता अर्णव म्हणायला लागतो की मग काय, तुला पूर्ण 3 पीस सूट हवा आहे का घालायला? हा कोट गपचूप घाल आणि ती ओढणी दे मला, इकडे मला जरा निशाण बनवू दे. आणि त्यावेळेला मग ईश्वरी कन्व्हिन्स होते आणि म्हणते की जरा तिकडे बघा, त्या साईडला बघा. त्यावेळेला अर्णव हा मागे बघतो आणि मग ती म्हणते की तिकडेच बघा हा, इथे वळून अजिबात बघण्याची काहीच गरज नाही आहे, असं म्हणून आता ती त्याच्यावरती ओरडत असते. आणि त्यानंतर मग आता अर्णव हा म्हणत असतो की झालं आहे का तुझं? तेव्हा ती त्याची स्वतःची ओढणी हातात देते आणि मग त्याचा कोट घालते. आणि त्याच वेळेला आता अर्णव जी काठी असते त्या काठीला ती ओढणी आता तो बांधायला सुरुवात करतो. आणि ती ओढणी आता काठीला बांधल्यानंतर ईश्वरी त्याला म्हणत असते की ही घट्ट बांधा. तेव्हा तो रागाने तिच्याकडे बघायला लागतो आणि नंतर अर्णव ती काठी घेतो आणि काठी घेऊन ती एका दगडामध्ये तो खोवून ठेवत असतो, जेणेकरून आता ती काठी त्या दगडामध्ये रुतली जावी आणि कोणीतरी त्यांना बघावं. तर अर्णव इथे आता हेल्प हेल्प असं ओरडायला लागतो आणि जोरजोरात ओरडत असतो. त्यावेळेला ईश्वरी देखील म्हणत असते की वाचवा. आता तो ओरडत असताना ती म्हणते की काय ओरडताय तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की माझ्याकडे काय बघतेस, जोरजोरात ओरड, एरवी तर तुझा आवाज खूप चालतो, आता ओरड. तेव्हा तीही जोरात हेल्प हेल्प ओरडत असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे जयू आत्याला पोलीस सांगत असतात की तुमची जी घरातली मुलगी आहे ईश्वरी देसाई, तिच्यावर आरोप लावण्यात आले आहेत की तिनेच अर्णव यांना किडनॅप केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत, अशी धमकी आता पोलीस हे जयू आत्याच्या घरी देत असतात. त्यानंतर मग आता इथे जो लावण्याचा माणूस असतो तो म्हणतो की अर्णव साहेबांचा मार्ग सापडलाय, अर्णव साहेब सापडलेत. उरणच्या एका ठिकाणी एक बेट आहे, तिथे पाण्याच्या जवळ एका बेटाजवळ ते सापडलेले आहेत आणि ते तिकडेच आहेत आणि ती मुलगी पण त्यांच्याबरोबरच आहे. त्यावेळेला मग लावण्या ही त्या माणसाला सांगते की आता एक काम करायचं, तिथे सापडल्यात ना तिकडे जा आणि तिकडे फक्त ARला वाचवायचं, ARला तिकडून सोडवायचं, तिकडून त्या ईश्वरीला सोडवायचं नाही, तिला तिकडेच टाकायचं. तेव्हा इथे राकेश सगळं ऐकतो आणि म्हणतो की तुम्ही कोणी पोचायच्या आत हा राकेशच तिकडे पोचलेला असेल. त्यानंतर इथे अर्णव हा झोपलेला असताना ईश्वरी ही काहीतरी जाळण्याचा प्रयत्न करते, शेकोटी करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अर्णव हा झटकन उठतो आणि विचारतो की काय करतेस तू? अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.